नमस्कार मित्रांनो, RS अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, नुकताच जालना पोलीस पाटीलचा निकाल लागला आणि त्यामध्ये RS अकॅडमीचे तब्बल 60 विद्यार्थी पोलीस पाटील पदावरती नियुक्त झालेले आहेत. आणि ही भरती झाल्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांची मला कॉल मेसेजेस यायला लागले की सर, पोलीस पाटील पदांची जी इतर जिल्ह्यातली भरती आहे, जवळजवळ आपण बघितलं की जालन्यातली अजूनही काही 168 गावं त्यामधली पदं रिक्त आहेत आणि त्याचसोबत राहिलेले जे बाकीचे 35 जिल्हे आहेत, या 35 जिल्ह्यांमधली सुद्धा पदं या ठिकाणी भरली जाणार आहेत. आणि मग प्रत्येक जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांची मला कॉल मेसेजेस यायला लागले की सर, तुमची बॅच नेमकी कधी सुरू होणार आहे. तर मित्रांनो, 1 तारीख आपण एवढ्यासाठी पकडली होती की माझं जे बुक आहे जीकेचं, ते बुक मला कंप्लीट करायचं होतं आणि ते बुक अंतिम टप्प्यामध्ये आहे. आज ते बुक कंप्लीट होईल असं वाटलं होतं, परंतु आजही ते बुक झालेलं नाही. लवकरच ती बुक तुमच्या भेटीला येईल. तर सांगायची गोष्ट अशीच की तुमच्या सर्वांच्या आग्रहास्तव आपण या ठिकाणी 3 बॅचेस ज्या आहेत त्या सुरू करणार आहे. त्याचा आजचा पहिला दिवस आहे. आजच्या या पहिल्या दिवसामध्ये आपण पहिल्यांदा या बॅचबद्दल तुम्हाला माहिती सांगतो की आपली पोलीस भरती, त्यानंतर पोलीस पाटील भरती आणि जिल्हा न्यायालयाची जी भरती आहे, या 3ही बॅच आपण सुरू केलेल्या आहेत. तुम्ही जर मित्रांनो माझ्या चॅनलवरचे व्हिडिओ बघितले तर काही विद्यार्थी आपले पोलीस भरतीमध्ये पोलीस सुद्धा झालेले आहेत. त्यानंतर काही विद्यार्थी आता आपण बघितले की जालना पोलीस पाटीलच्या भरतीमध्ये तब्बल 60 विद्यार्थी आपले पोलीस पाटील झालेले आहेत. आणि जिल्हा न्यायालयामध्ये सुद्धा आपल्या क्लासची मुलं, काही शिपाई आहेत, काही स्टेनो आहेत, काही क्लर्क आहेत. तर या पदांवरती सुद्धा ही मुलं रुजू झालेली आहेत. माझे जे मागचे यूट्यूबचे व्हिडिओ आहेत किंवा शॉर्ट व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही हे सगळं बघू शकता. तर मित्रांनो, आपण पहिल्यांदा पोलीस पाटील भरतीविषयी विचार करूया. कारण पोलीस पाटील भरतीची जी डिमांड आहे सध्या 36 जिल्ह्यांमधली, ती खूप वाढलेली आहे आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांची या ठिकाणी मला मेसेजेस, कॉल यायला लागलेले आहेत की सर, आमची जी पोलीस पाटील पदाची बॅच आहे ती बॅच लवकर सुरू करा. आता या 3ही बॅच आपण एकत्रितपणे सुरू करणार आहे. परंतु पोलीस पाटील भरतीचं जर तुम्हाला सांगायचं झालं तर जी जालना पोलीस पाटील पदाची भरती होती त्यामध्ये केवळ आपण 99 रुपये ही टेस्ट सिरीजची फी लावलेली होती आणि तुमची जी मुलाखत आहे त्या मुलाखतीची जी फी आहे ती 49 रुपये होती. तर अशा पद्धतीने आपण जालना पोलीस पाटील पदाची भरती म्हणजे तो अभ्यासक्रम घेतलेला होता. परंतु मित्रांनो, आता नाही म्हटलं तर तुमच्याकडे जवळजवळ 3 महिने आहेत. 3 महिने आहेत. काही विद्यार्थ्यांनी या ठिकाणी फॉलोअप घेत असताना बरेच ते तहसीलदार वगैरे आहेत त्यांना विचारलेलं आहे. तर त्यांचं असं मत आहे की फेब्रुवारीमध्ये किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये या पोलीस पाटील पदाची भरती होण्याची शक्यता आहे. मी तुम्हाला जानेवारीचा शेवटचा किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये ही परीक्षा होईल असं माझं मत आहे. परंतु सध्याचं जे निवडणुकीचं वातावरण आहे स्थानिक स्वराज्य संस्थेचं, त्याच्यामध्ये तुम्ही आता बघत आहे की मोर्चांचा वगैरे किंवा मतदार यादींचा जो घोळ आहे त्या संदर्भामध्ये अनेक मोर्चे निघत आहेत. आणि त्यामुळे जर का हा मतदार यादींचा जर का प्रश्न उपलब्ध झाला आणि त्या अनुषंगाने जर निवडणूक आयोगाची कार्यवाही जर सुरू झाली तर एखादा महिना ही इलेक्शन पुढे वाढू शकते. आणि त्यामुळे फेब्रुवारी शेवटचा आठवडा किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये या पोलीस पाटील पदाची जी भरती आहे म्हणजे पेपर आहेत ते पेपर फिक्स होणार आहेत. 35 जिल्ह्यांचे मित्रांनो, प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पदं या ठिकाणी रिक्त आहेत. त्यामुळे तुमच्याकडे चांगला वेळ आहे. तर तुम्ही काय करू शकता, याची तयारी करू शकता. आता ऑल ओव्हर सगळ्या जर या विचार केला, पोलीस पाटील भरतीचा असू दे, पोलीस भरतीचा असू दे किंवा पोलीस पाटील भरतीचा असू दे किंवा जिल्हा न्यायालयाचा असू दे, तर या संदर्भामध्ये तुम्हाला बॅच लावत असताना केवळ तुम्हाला टेस्ट सिरीज लावायची असेल तर मित्रांनो 99 रुपयेच आपली फी असणार आहे. या 99 रुपयेमध्ये सुद्धा आपण खूप काही मटेरियल तुम्हाला देतो. त्याच्यामध्ये तुम्हाला जिल्हा वाईज माहिती असते. आता या ठिकाणी जर 36 जिल्हे आहेत मित्रांनो, लक्षात ठेवा 36 जिल्हे. या 36 जिल्ह्यांचे जे जिल्हा विशेषचे प्रश्न आहेत ते जिल्हा विशेषचे प्रश्न प्रत्येकाला या ठिकाणी सेपरेट त्याची जी सिरीज आहे आपली ती यूट्यूबला असणार आहे आणि ती सर्वांना फ्री असणार आहे. 36 जिल्ह्यांची जी माहिती आहे ती प्रत्येक जिल्हा वाईजची वेगवेगळी असणार आहे आणि ती सिरीज जी आहे ती आपली यूट्यूबला फ्री असणार आहे. परंतु बाकीचा जो अभ्यासक्रम आहे त्याच्यामध्ये मराठी आहे, गणित बुद्धिमत्ता आहे, या गोष्टी आहेत किंवा जीके आहे. तर या गोष्टी आपण काय करतो, आपण या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून देत असतो. आता अभ्यासक्रम वगैरे काय आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहे. पोलीस भरतीचा अभ्यासक्रम काय आहे, त्यानंतर पोलीस पाटील पदाचा अभ्यासक्रम काय आहे, त्यानंतर जिल्हा न्यायालय भरतीचा अभ्यासक्रम काय आहे, हे आपण डिटेलमध्ये पुढच्या लेक्चरमध्ये त्याबद्दल बोलणार आहे. त्यानंतर बघा, दुसरी गोष्ट आहे की टेस्ट सिरीज आणि मुलाखत. आता पोलीस भरतीला मुलाखत हा विषय नाही, परंतु पोलीस पाटील आणि जिल्हा न्यायालयामध्ये
मुलाखतीवरती खूप गोष्टी डिपेंड असतात आणि मी मागच्या वेळी सुद्धा बऱ्याच मुलांना जिल्हा न्यायालयाच्या विषयी त्याचे सुद्धा अभिप्राय माझ्याकडे आहेत. वाटलं तर मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती टाकून देतो की खूप मुलांना मी या ठिकाणी जिल्हा न्यायालय भरतीमध्ये मुलाखतीचा गायडन्स केलेला आहे. कारण मला स्वतःला जिल्हा न्यायालय भरतीचा मुलाखतीचा अनुभव असल्यामुळे मी बऱ्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी जिल्हा न्यायालय भरतीच्या मुलाखतीबद्दल मार्गदर्शन केलेलं आहे. तुम्हाला जर का टेस्ट सिरीज आणि मुलाखत एवढीच बॅच लावायची असेल तर मित्रांनो सगळ्यांसाठी आपली फी जी असणार आहे ती 149 रुपये असणार आहे. असं नाही की आपण जालन्यासाठी कमी फी ठेवली आणि बाकीच्या जिल्ह्यांसाठी जास्त फी ठेवतोय, तर असं अजिबात नाही. जो अभ्यासक्रम त्यांना आपण दिलेला होता तोच अभ्यासक्रम तेवढ्याच रुपयांमध्ये तेवढ्याच फीमध्ये आपण तुम्हाला सुद्धा प्रोव्हाइड करणार आहे. परंतु मित्रांनो, जर तुम्हाला टेस्ट मुलाखत आणि आपलं हे जीकेचं बुक येणार आहे, हे जर जीकेचं बुक तुम्हाला हवं असेल तर मित्रांनो याची किंमत असणार आहे 299 रुपये आणि टोटल जर तुम्हाला टेस्ट सिरीज मुलाखत आणि जीकेचं बुक जर घ्यायचं असेल तर ही किंमत 349 रुपये असणार आहे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, मी ज्यावेळेस जालना पोलीस पाटील पदाची भरती झाली त्यावेळेला बऱ्याच विद्यार्थ्यांना सांगितलं होतं की आपल्याकडे वेळ कमी आहे. 1 महिन्याचा वेळ केवळ या विद्यार्थ्यांना मिळाला होता आणि या विद्यार्थ्यांना मी सांगितलं होतं की मी जे मटेरियल देणार आहे तेच मटेरियल फक्त तुम्ही वाचून जायचं आहे. इतरत्र मार्केटमधलं कुठलंही पुस्तक घ्यायचं नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला त्यावेळेला विचारणा केली होती की सर मार्केटमधलं कुठलं पुस्तक घेऊ, तर मी बऱ्याच विद्यार्थ्यांना सांगितलं होतं की मी जे मटेरियल देतोय तेच मटेरियल फक्त तुम्ही फॉलो करा, तुम्हाला 60+ मार्क मिळतील. आणि आपल्या बऱ्याच विद्यार्थ्यांना मित्रांनो मी सांगितल्या पद्धतीनं 60+ मार्क पडलेले आहेत. जालना जिल्ह्याचा टॉपर सुद्धा या ठिकाणी आपल्याकडे आहे अवेलेबल, लक्षात ठेवा. त्यामुळं मी जे तुम्हाला देणार आहे ते ऑथेंटिक देणार आहे. राहिली गोष्ट की बरेच विद्यार्थी मला जीकेच्या बुक संदर्भात विचारणा करतात, तर मित्रांनो मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की मी जे मटेरियल देतो, मी तुम्हाला का सांगत असतो की मी दिलेल्या मटेरियलमधून 100% प्रश्न येणार, कारण स्वतःवरती माझा खूप विश्वास आहे आणि मी दिलेले जे प्रश्न उत्तर आहेत ती 100% तुमच्या पेपरला येतात. म्हणून मी जे हे बुक आहे हे मी स्वतः बुक तयार केलेलं आहे आणि याच्यामध्ये हजारो प्रश्न आहेत. तुम्ही जर एक पुस्तक घेतलं, 7वीचं घ्या, 8वीचं घ्या, तर त्याच्यापासून हजारो प्रश्न तयार झालेले तुम्हाला आढळतील. ते आपण ज्या वेळेस आपली बॅच सुरू होईल त्यावेळेला त्या वेळेला मी तुम्हाला त्या संदर्भात सांगत जाईन की कशा पद्धतीनं तो प्रश्नसंच वाचायचा आहे, ते पुस्तक कशा संदर्भानं वाचायचं आहे आणि कोणत्या घटकावरती प्रश्न येणार आहेत हे आपण डिटेलमध्ये ज्यावेळेस आपली बॅच सुरू होईल, जसे जसे आपले लेक्चर्स सुरू होतील त्या पद्धतीनं मी तुम्हाला ते सांगत जाणार आहे. परंतु तुम्ही काय करायचं आहे की फक्त मी सांगितलेलं फॉलो करायचं आहे. जर बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की मार्केटमधलं पुस्तक आणून आपण वाचूया, मित्रांनो लक्षात ठेवा, मार्केटमध्ये ज्यावेळेस एखादं पुस्तक तयार होत असतं त्यावेळेला त्या पुस्तकामध्ये विचार करत असताना सगळ्या परीक्षांचा विचार केलेला असतो. आता मी सुद्धा हे जे जीकेचं बुक घेतलेलं आहे हे जीकेचं बुक सुद्धा तयार करत असताना तुम्ही येणारी कुठलीही परीक्षा असू दे, पोलीस भरती असू द्या, सरळ सेवेची कुठलीही परीक्षा असू दे, इव्हन MPSC कंबाईनमध्ये सुद्धा आपल्या या पुस्तकातून प्रश्न आलेले तुम्हाला आढळतील. सरळ सेवेला जे काही 30-40 प्रश्न येतील, 25 येतील, 30-45 काय जे काय असतील ते प्रश्न तुम्हाला जर आले, आता जिल्हा न्यायालयासारख्या शिपायांची जी भरती असते त्याला केवळ मित्रांनो जीके विचारलं जातं आणि त्याच्यामध्ये किती प्रश्नांची संख्या असते काय असते त्या वेळेला ते ठरवल्या जातात गोष्टी. परंतु त्यामध्ये तुम्हाला जे काही जीकेचे प्रश्न येणार आहेत ते 100% तुम्हाला या आपल्या जीके बुकमधून मिळणार आहेत. तुम्ही जर बघितलं असेल आता जालना पोलीस पाटील भरतीमध्ये तर बरेचसे प्रश्न आपले जीकेचे आपण जे सांगितलेलं मटेरियल आहे त्याच्यामधून आलेले होते. बरेच विद्यार्थी या ठिकाणी मला नंतर कॉल करून सांगितले की सर शेवटच्या 2-3 दिवसामध्ये आम्ही बॅच घेऊन चांगल्या पद्धतीने मार्क्स पाडून पोलीस पाटील झालेलो आहे. काही विद्यार्थ्यांनी सांगितले की सर तुमची बॅच घ्यायला आम्हाला माहीत नव्हतं त्यामुळे आम्ही घेऊ शकलो नाही, परंतु निश्चितपणे आम्ही पुढच्या तयारीला जे 168 गावांची रिक्त पदांची भरती आहे किंवा जिथं जिथं EWSची जागा रिक्त राहिलेली आहे त्या विद्यार्थ्यांनी मला कॉल करून सांगितलेलं आहे की सर आम्हाला तुमची बॅच लावायची आहे. म्हणजे मित्रांनो मी हे तुम्हाला का सांगतोय, कारण मी जे मटेरियल तुम्हाला देणार आहे ते मटेरियल ऑथेंटिक मटेरियल असणार आहे. त्यामुळे मी हे मटेरियल स्वतः तयार करत असतो. हे जे बुक आहे हे मला एवढ्यासाठी बुक तयार करायला वेळ लागतोय कारण प्रत्येक म्हणजे जे तुमचे शालेय पुस्तक आहेत त्यामधली एकही ओळ तुम्हाला अशी आढळणार नाही की त्याच्यावरती मी प्रश्न तयार केलेला नाही. प्रश्न फ्रेम करत असताना मित्रांनो अशा पद्धतीने केलेला आहे की एकाच प्रश्नामधून तुम्हाला 5-5 प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी मिळतील. तर अशा पद्धतीने आपलं जीकेचं बुक आहे. फक्त शेवट आता त्याच्यामध्ये एक इयत्ता राहिलेली आहे, एका इयत्तेचं एकच पुस्तक राहिलेलं आहे आणि ते झाले की आपलं ही बुक सुद्धा तयार होतं. आणि त्यामुळे मार्केटमधली इतरत्र जी महाग पुस्तकं आहेत 600 रुपये, 700 रुपये, 800 रुपये बऱ्याचशा किमती आहेत आणि ती बुक घेऊन सुद्धा तुम्हाला मित्रांनो त्यामधलं जीके आलेलं आढळत नाही. तर निश्चित
या GK बुकचा तुम्हाला फायदा होणार आहे। आणि दुसरी गोष्ट की याचा जो तांत्रिक सिलेबस आहे, म्हणजे जिल्हा न्यायालयाला जसं की न्यायालयांची माहिती आहे, पोलीस पाटील पदासाठी जो अधिनियम आहे, तो अधिनियम त्याच्या संदर्भातले प्रश्न किंवा जिल्हा विषयीचे प्रश्न हे सुद्धा आपण तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे। पोलीस भरतीसाठी पोलिसांच्या संदर्भामध्ये मुख्यालय वगैरे या गोष्टी आहेत, त्या सुद्धा तांत्रिक गोष्टी आहेत, त्या सुद्धा आपण या ठिकाणी प्रश्न उत्तरांच्या माध्यमातून अभ्यासणार आहोत। एक गोष्ट लक्षात ठेवा की मी तुम्हाला जर एखादी गोष्ट सांगितली की हा घटक अभ्यासायचा आहे, तर तोच घटक अभ्यासायचा आहे। आता गणित बुद्धिमत्तेचा सुद्धा अभ्यास करत असताना बरेचसे विद्यार्थी पोलीस पाटील पदाचा अभ्यास करत असताना हाय लेवलची, म्हणजे जशी की MPSC CSAT लेवलची जी गणित आहे ती MPSC ला विचारतात, तर तशा पद्धतीची गणित मला मुलांनी विचारणा केलेली होती की सर हे गणित येईल का, हे गणित आम्हाला सोडवून दाखवा। तर मी त्यावेळेला सांगितलेलं होतं की तुम्ही मार्केटमधून आणलेले जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये सगळ्या अभ्यासक्रमांचा विचार करून सगळ्या परीक्षा समोर धरून या ठिकाणी तुम्हाला ते पुस्तक दिलेलं असतं, परंतु परीक्षेसाठी तुम्हाला काय येणार आहे हे तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे आणि ती जबाबदारी आमची असणार आहे। त्यामुळे तुम्ही जर ॲडमिशन घेतलं तर निश्चितपणे तुम्हाला चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी मार्गदर्शन होणार आहे। आता यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की केवळ टेस्ट सिरीज, मुलाखत आणि त्याबरोबर बुक या ठिकाणी आपली किंमत किती आहे, 349 आहे। परंतु जर तुम्हाला गणित बुद्धिमत्तेचे लेक्चर्स हवे असतील मित्रांनो, जर गणित बुद्धिमत्ता लेक्चर आणि प्लस बाकीच्या गोष्टी हव्या असतील, जसे की टेस्ट, त्याच्यानंतर तुम्हाला हे GKचं बुक आहे आणि त्यानंतर मुलाखत आहे, तर त्याची किंमत असणार आहे 449 रुपये। मित्रांनो, यामधली कुठलीही बॅच जर तुम्हाला लावायची असेल तर तुम्ही लावू शकता। जर कुणालाही हे बुक नको असेल, जर या बाकीच्या लेक्चरची जर गरज नसेल, तुम्ही स्वतः जर अभ्यास करणार असाल, तर केवळ तुम्हाला हे 99 रुपये आणि मुलाखतीचे 49 रुपये अशी 149 रुपयेमध्ये आपली बॅच उपलब्ध आहे। जर तुम्ही यूट्यूबला जाऊन बघितलं किंवा आपले टेलिग्राम चॅनल आहे त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतो, तिथे जाऊन बघा। आपली मुलं पोलीस भरतीमध्ये सिलेक्ट झालेले आहेत, पोलीस पाटील पदावरती सिलेक्ट झालेले आहेत आणि जिल्हा न्यायालयामध्ये सुद्धा आपली मुलं या ठिकाणी सिलेक्ट झालेली आहेत। परंतु या बुकबद्दल सांगायचं झालं तर येणाऱ्या ज्या काही सगळ्या परीक्षा असतील त्या परीक्षा मित्रांनो सरळ सेवेच्या आता इथून पुढं MPSC मार्फत घेतल्या जाणार आहेत आणि MPSC ला जे प्रश्न विचारले जातात ते सगळे प्रश्न तुम्हाला जे स्टेट बोर्डची पुस्तकं आहेत त्याच्यावरती बरेचसे प्रश्न असतात आणि तिथे तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होतात। त्यामुळे हे बुक अतिशय महत्त्वाचं आहे। त्याच्यातून बरेच प्रश्न या ठिकाणी येणाऱ्या कुठल्याही जर तुम्ही भरती काढली तर त्या भरतीमध्ये तुम्हाला दिसणार आहेत। शेवटी तुमच्यावरती डिपेंड आहे की तुम्हाला काय घ्यायचं आहे। फक्त असं व्हायला नको की सर जालना जिल्ह्यामध्ये तुम्ही 99 रुपयाला टेस्ट सिरीज दिली आणि आम्हाला एवढी फी लावली। मित्रांनो, टेस्ट सिरीज आणि याच्यामध्ये फरक आहे। जर तुम्हालाही केवळ टेस्ट सिरीज लावायची असेल तर त्याची फी 99 आहे आणि मुलाखतीची सुद्धा केवळ 49 रुपये आहे। 149 रुपयेमध्ये तुम्ही आपली टेस्ट सिरीज परचेस करू शकता। एवढाच आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला संदेश द्यायचा होता। उद्याच्या लेक्चरमध्ये आपण या ठिकाणी पोलीस भरतीचा जो सिलेबस आहे, त्यानंतर पोलीस पाटील पदासाठी काय सिलेबस आहे आणि जिल्हा न्यायालयाचा जो काही सिलेबस आहे त्या सिलेबसविषयी चर्चा करणार आहोत आणि मग आपण आपल्या बॅचेसला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत। जर तुम्हाला ही बॅच परचेस करायची असेल तर एक गोष्ट अजून सांगतो तुम्हाला की एक गुगल फॉर्म तुम्हाला दिला जाईल। त्या गुगल फॉर्ममध्ये तुम्ही तुमचं स्वतःचं नाव, पत्ता, एक फोटो आणि त्याचबरोबर तुम्हाला कोणती बॅच घ्यायची आहे, पोलीस भरती, पोलीस पाटील भरती की जिल्हा न्यायालय भरती, ते तुम्ही त्या फॉर्ममध्ये नमूद करायचं आहे आणि मग तुमची फी आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ती लिंक पाठवली जाईल। आता दुसरी गोष्ट, आपले जे क्लासचं टायमिंग आहे, तर मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जे आपण लेक्चर देतो ते लेक्चर तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपामध्ये देत असतो। कारण आपलं जे लेक्चर आहे ते कधीही लाईव्ह नसतं, कारण आपले क्लासेस ऑनलाईन असल्यामुळे मी आज इथं असतो, उद्या कुठं असतो, त्यामुळे तुम्हाला जे लेक्चर आहे ते लेक्चर रेकॉर्ड स्वरूपामध्ये मिळणार आहे आणि ते तुम्ही कधीही बघू शकता। तुम्हाला त्याची लिंक चांगल्या पद्धतीने प्रोव्हाइड केली जाईल। ज्या वेळेस जर समजा तुमचा मोबाईलला काही प्रॉब्लेम आला, जर ती लिंक तुमच्याकडून नाहीशी झाली तर ती लिंक सुद्धा तुम्हाला पुन्हा पाठवली जाईल। त्यामुळे असं नाही की एकदा पाठवले की पुन्हा तुम्हाला पाठवलं जाणार नाही, तर लाईफ टाईमसाठी तुम्हाला ही बॅच अवेलेबल असणार आहे। तर तुम्हाला जर ही बॅच घ्यायची असेल तर निश्चितपणे तुम्ही खाली जो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला नंबर आहे त्या नंबरवरती कॉल करा। राहिलेल्या ज्या काही अपडेट असतील त्या अपडेटसाठी आमचं टेलिग्राम चॅनल फॉलो करा, आमचं यूट्यूब चॅनल फॉलो करा आणि तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटले किंवा तुमच्या ज्या काही म्हणजे तुम्हाला जे काय वाटत आहे या बॅचबद्दल ते सुद्धा तुम्ही या कमेंटमध्ये विचारू शकता। तुमच्या काही शंका असतील तर त्या शंकासुद्धा तुम्ही आम्हाला विचारू शकता। तुमच्या शंकेचं निरसन या ठिकाणी केलं जाईल। तर मित्रांनो, चॅनल फॉलो करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा।
धन्यवाद.